चिंतामणराव सरकारी शाळा शताब्दी महोत्सव. शहापूर येथील चिंतामणराव सरकारी शाळेच्या शताब्दी महोत्सवास शनिवारी म्हणजेच तारीख 27 पासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त शनिवारी विविध उपक्रम राबवण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी तथा शताब्दी महोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष आमदार अभय पाटील यांनी आपल्या वर्गमित्रांसमवेत अनोखा उपक्रम राबवून शाळेतील दिवस तसेच बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. शालेय जीवनात आपल्या मित्रमंडळी समवेत शाळेला जाताना होणाऱ्या गमती जमती आणि घटनांचा प्रसंग पुन्हा जिवंत केला. शाळेचा गणवेश, दप्तर, सायकलीवरून शाळेपर्यंत पोहोचले. रस्त्यावर वर्गमित्रांसोबत होणारी भांडणे, खाऊच्या दुकानात मित्रांकडून पैसे गोळा करून खाऊ घेणे, सायकली लावण्यावरून होणारी भांडणे आदींना घटनांना उजाळा दिला. शाळेत पोहोचल्यानंतर प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात आले. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यात आली. यावेळी इतका उशीर असा का झाला असा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जाब विचारून त्यांना उठाबशा काढण्यास सांगितले. तसेच शिक्षकांनी काठीने हातावर प्रसाद देण्यात आला. 10वीच्या म्हणजेच 1985 मधील माजी विद्यार्थी वर्ग भरवण्यात आला. सुमारे 45 मिनिटे भरलेल्या या वर्गात शाळेच्या निवृत्त शिक्षिकेने आमदारांसह विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी वर्गाला तथा शाळेत केलेल्या अनेक खोडकर प्रकारांचा आनंद घेतला. दिवसभर माजी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शाळेत घेण्यात असलेले कबड्डी खेळ हा पण माजी विद्यार्थ्यांनी खेळून त्या खेळाचा आनंद लुटला. सकाळी 11 नंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले असून विजयसिंह राजे पटवर्धन शताब्दी सभागृह येथे माजी विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. शताब्दी महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम रविवारी तारीख 28 रोजी होणार आहे. रविवारी सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी आणि सध्या अमेरिकेत खासदार असलेले श्रीनिवास ठाणेदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. साठी आम्ही या चिंतामणराव सरकारी शाळेमध्ये SLC आमचं झालेलं आहे. त्यावेळेचे सगळे विद्यार्थी आम्ही ज्या प्रत्येक वर्षी ज्या वेळेला आम्ही 85ला शाळेला जात होतो, घरापासून निघाल्यानंतर रवीच्या दुकानामध्ये येऊन पेपरमीट, चिक्की, उंदाची चक्क्या 2 पैसा, 3 पैसा, 5 पैसा, 10 पैसा देऊन घेऊन जात होतो. आज सुद्धा तेच पैसे दिलेले आहेत. पैसे चालतात की नाही माहीत नाही, तर भावना चालतात. त्यामुळे रवीच्या ह्याला आम्ही दुकानमध्ये आज खरेदी केलेला आहे. ज्या दिवशी शाळेला जात होतो त्या मार्गाने आम्ही शाळेला जात आहोत. ज्या वेळेला कोणाची सायकल नव्हते त्यांनी डबल सीट सुद्धा या लागले त्याच्यावरती. काही वेळेला त्यावेळेला आपण कॉन्ट्रीब्युशन घालूनच आम्ही चक्की घेत होतो. आज सुद्धा कॉन्ट्रीब्युशन घालून देत होतो. त्यावेळेला पण दोघं तिघं देत नव्हते पैसे. आज सुद्धा हराम करून दोघं तिघं दिले नाहीत पैसे. त्या दिवसाचे जे सुवर्ण युग आहे ते आणि पुनर्स्थापना करायचं, पुनर्निर्माण करायचा प्रयत्न या 1985 बॅचचे विद्यार्थी केलेले आहेत. जे आमचे क्लास शिक्षक होते चंद्रमण टीचर, त्यांनीच आज क्लास घ्यायला लागलेत. त्यांनीच अटेंडन्स घेत होते. त्या दिवशीचा जो बुक मधला जो पाठ आहे ते आज पाठ त्यांनी घेणार. आनंद वाटत आहे. हे सगळं दिवस आम्ही आमची त्यांना खूप धन्यवाद सांगतो. आम्हाला हे दिवस खूप खूप छान वाटतं. किती वर्षानंतर तुम्ही या स्कूलमध्ये आला आणि विद्यार्थी म्हणून बसला? 40 वर्ष झाले. 40 वर्ष. आता तुम्हाला जे टीचर शिकवायला येणार आहे ते टीचर हेच राहणार आहे. छान वाटते, खूप मस्त वाटते. ಪುರಾಣಿ ನಮ್ಮ ಮೊಹಲ್ಲಾ
ಈ ಸಣ್ಣ ಬಡಾವಣೆಯ ನಿಶಾನಿ ಗುರುತು. ಅನಿ ಪುರಾನಿ वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी, ओ नानी की बातों परियों का ढेरा. ದೇವ ಅಂದ್ರೆ ಪರಿ ದೇವತೆಗಳ ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ರಾಜರಾಣಿಯರ ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು ಅವಳು. ಅಂತ ಆ ಕಥೆಗಳು, ಇಷ್ಟು ಕಥೆಗಳು ಹೆಂಗಿರ್ತಿದ್ವು. ಚಂದಂಗ್ ಬರಿಯ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ हे दररोज तुझं हेच कारण चाललेलं आहे. हे ऐकून घेणार नाही. अभ्यास काय काय केला तुम्ही? त्यांचा होमवर्क काल तुम्ही आला नव्हता. काल मी आलो नव्हतो. कोण सांगितलं की आलो नव्हतो? नंतर निघत होते. एक रविवार शाळा शिकणार तू. इतिहासाचं पुस्तक कुठं आहे? मराठीचं पुस्तक कुठं आहे? इतिहासाने घडवलं मला. मी शिक्षा देणार. अंकद्रा कुठे? खाली अंकद्राचं वर्ग. शिवाजी गार्डन क्लास